मंत्रिमंडळातले मंत्रीच जर हेलिकॉप्टरमध्ये जर फिरत असतील तर निश्चित मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. आपण सर्व उन्हात होतात. 42-43 डिग्री सेल्सिअस सध्या तापमान आहे. अनेक शेतकरी बांधव आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर आले, पण काँग्रेसचेच काही नेते या मोर्चा दरम्यान कुठेही दिसले नाही. एसटीच्या गाडीमध्ये दिवसभर बसलेले दिसले. नाही, असं काही नाही. आज सगळेच्या सगळे काँग्रेसचे जे पदाधिकारी आणि नेते, इथं गाडी विश्वजित नावाची गाडी उभी होती. नाही, मला सांग एक मिनिट. काँग्रेसचे सर्व नेते आज आमच्या सर्व सोबत होते. एखाद्याचं आता जर वय जास्त असेल किंवा एखाद्या प्रकृतीमुळे जर कोणी पायी आलं नसेल तर ते गाडीमध्ये आले असतील तर त्यात गैर काही नाही. कारण काहींची तब्येत नीट नसते, काहींना काही अडचणी असतात चालायच्या. तर त्यामुळे निश्चित काँग्रेसचे सगळे लोक एकसंघ आहेत, सर्व पदाधिकारी एकसंघ आहे. आणि आज प्रकाश पाटलांनी जो चार्ज घेतलेला आहे, सर्वजण त्यांच्या पाठीशी या जिल्ह्यातली काँग्रेस एकसंघ होऊन या आजच्या आक्रोश मोर्चामध्ये सामील झाली. मागण्यांची पूर्तता न झाल्यास पुढचं काय नेमकी भूमिका असणार आहे? निश्चित ही जी मागणी केलेली आहे, निश्चित शासनानं याकडे लक्ष द्यावं. नाही तर येणाऱ्या 22 तारखेला जे पावसाळी अधिवेशन आहे, त्या पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा आम्ही हे सगळे प्रश्न सरकारसमोर त्या ठिकाणी ठेवणार आहे. कारण आपल्याला कल्पना आहे या राज्यामध्ये जे आपण म्हणतो की जे वर्षभर मुलं मेहनत करतात, ज्यांचे आई वडील आपलं घर बार सोडून मुलांसाठी नाही त्या ठिकाणी जातात, ट्युशन क्लासेस लावतात, कोटा असेल, औरंगाबाद असेल, लातूर असेल, अशा ठिकाणी जाऊन आई बाप आपल्या मुलांसाठी स्वप्न पाहतात की माझा मुलगा हा भविष्यामध्ये डॉक्टर व्हायला पाहिजे. आणि ही पहिली वेळ नाही हा पेपर फुटण्याचा. आपल्याला माहिती आहे मागच्या 2 वर्षापूर्वी सुद्धा हा पेपर फुटला होता. दरवेळेस नीटमध्ये घोटाळा सुरू आहे. म्हणून आम्ही त्या ठिकाणी या देशाचे विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी आमचे नेते यांनी मागणी केलेली आहे की या मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा